आपली झाली सुरुवात ज्वारी काढायला बघा. तर असं मला पण वाटते चौकडं चाले असते ना ज्वारी काढायला, कारण आता टाईमच आलाय ज्वाऱ्या काढण्यासाठी, कारण ऊन जास्त पडायलंय त्यामुळे लवकर ज्वाऱ्या काढायला चालू झाल्यात. आणि आमच्यातली झाली एवढी राहिली. आणि ज्वारी काढायचं म्हणजे कसं सांगू का तुम्हाला, काही जण काय करतात पूर्ण ज्वारी नुसती हो का असली होऊन देतात आणि मग ज्वारी काढतात. तर ही अशी इतकी वाळून दिली ना ज्वारी, तर ह्याचं हे बघा असं तुकडं मोडतात, असं अर्धाली तुकडं होतात. तर अशी ज्वारी इतकी वाळून कडकून द्यायची नाही, कारण ऊन असलंय इतकं ऊन पडायलंय ना, तर ते 2 दिवसात बघितलं तर नुसती ज्वारी कडकून जाते. त्याच्यामुळं आम्ही तर असं करतो बघा, इतकी कडकून द्यायची नाही. तर हे बघा नुसती अशी हिरवी दिसायला हिरवी दिसती, कारण ती कणसं पण पकलेली असते. तर फक्त ही ताट थोडं पान आणि ती हिरवी वाटत असते. तर ही अशी कणसं ही पकलेलंच आहे. हे बघा अशी ज्वारी निघली ना तर लगेच ही होती. तर असं तुम्हाला वाटत असलं ना तर कच्ची ज्वारी तर अशी थोडी खाऊन सुद्धा बघायची, कारण कट करणं वाजली की समजायची ज्वारी काढायला आली म्हणून. त्याच्यामुळे जास्त कडकून द्यायची नाही, कारण आपल्याला त्रास होतो ज्वारी काढताना. आणि अशी अशी थोडी आबोळी गाबोळी म्हणल्यासारखं तशी असं न तेव्हा सुरुवात करायची काढायला, म्हणजे पुढची काढीत तर पुढचं चालू काढीत महाग लगेच पुढं काढायला येते. त्याच्यामुळे हिरवी वाटत नसती ना काही नसते. आम्ही तर अशीच काढतो ज्वारी. मग तुमच्या इकडं कशा काढीत असते ना काय माहिती. आणि मेन गोष्ट तर आमच्या इकडं उपटून ज्वारी काढतात, कारण कुठे कुठे काढीत असते ना कापून, पण आमच्या इकडं तर उपटून काढतात, कारण का जनावरला खाण्यासाठी पण ते उपटून ज्वारी काढायलाच बरं पडते. म्हणून हाताला फोडे येतात, थोडासा त्रास होतात हाताला, पण दसकटं राहत नाहीत. पुन्हा रुटर करा, ती दसकटं गोळा करा असं करण्याचं, त्यामुळे उपटून ज्वारी काढतात आमच्या इकडं. रान आमचे पाणी दिलेलं आहे ज्वारीला, तरी पण थोडी जड जाते. आणि हलकं रान असल्यामुळे जरा थोडी निघतात, पण काही ठिकाणी जड जाते, पण तरी पण तसंच काढतात. आणि काही ठिकाणी कशी त्यासल्या बेडग्यानं काढतात, असं हाणून काढतात. तरी बघा असे आपण कडप्या टाकलेल्या आहेत. तर ही बघा इतकं ऊन आहे ना, तर लगे वाळून गेल्यासारखे झाले का. आणि ही आत्ता आम्ही ही काल काढलेली, तर ही आत्ता काढली. तर ही बघा आता कशी दिसायली. थोडं आता कसं म्हणजे जरा थोडा दिवस मावळायला झालाय, कारण दिवसभर एवढी ज्वारी काढणं नाही का ना, व्हिडिओ काढणं झालं नाही. पण म्हणलं आता चला एक बनवून टाकावं, की आपल्याला पण समजेल ना कुणीकडे कशी ज्वारी काढतात, कुणीकडे कशी. आणि जे आपण कशी काढतात हे पण तुम्हाला सांगावं म्हणलं, तुम्हाला काहीतरी त्यातली थोडीशी माहिती मिळेल. म्हणून माझं हे ध्यानात आलं की तुम्हाला पण दाखवा आमच्याकडे ज्वारी कशी काढत असते. तर हे असं हे बाटूक काढण्यासाठी आपण बाटूक काढलेलं आहे. हे बाटूक काढे आणि ह्यात मिक्स होऊन गेलं का ना त्याचा उपयोग बी काय होत नाही. त्यामुळे जनावरांसाठी असं बाटूक काढे खायला कणसं नसतात, काय नसतात. तेवढ्या पाता राहिल्या तर म्हणलं होतं तेवढ्या पात्या लावूनच जाऊतं, पण नको म्हणायला लागले. आता दिवस मावळे चला म्हणायला आता चहा पाणी करू. आणि ऊन एवढं लागतं, आम्ही काय करतो असं सकाळी लवकर येतो काढायला. आणि सकाळी लवकर येऊन असं दिवस मावळूस तर 7 वाजता काढायची. आणि म्हणजे ऊन पण कमी लागतंय आणि सकाळी पण लवकर यायचं, म्हणजे जास्त ऊन राहत नाही. तर आता आणि 2 दिवस जाते बघा ज्वारी काढायला, 2 दिवस जातील. आणि पुन्हा खुडायचं, खुडून पुन्हा पेंड्या बांधायच्या. आधी पेंड्या बांधायच्या, मग खुडायची, मग पुन्हा गोळा करायचा कडबा. लय कुठा नाही, एवढं कुठा नाही म्हणजे साज आहे का. मग ज्वारी एका दाण्याचे हजारो दाणं करणं ही काय सोपी गोष्ट आहे का. आणि सोपी गोष्ट ही सुद्धा नसून एवढे आपण कष्टानं ज्वारी पिकवितो ना, आणि बाजारात विकायला गेलं ना तर आपल्याला तेवढा सुद्धा अधिकार नाही की आपण मालाचा आपण भाव ठरवावा, एवढा सुद्धा आपल्याला अधिकार नाही. आपला माल असून आपण झटपट त्याला घेऊन पुढचे व्यक्ती समोरचा सांगणार की आम्हाला एवढ्याला ज्वारी द्या, तेवढ्याला ज्वारी द्या. मला काय वाटतं घेणार नाही का ना, आधी जेवढं शेतकऱ्याचं कष्ट लागतंय का ना त्याचा विचार करावा आणि मग ज्वारीचा भाव त्यांनी खरं ठरवावा. आम्हाला नसला ना अधिकार, तरी तुम्हाला तरी कोणता अधिकार आहे की 20 रुपये आणि तुम्ही 25 रुपये किलो ज्वारी मागता. इथं एक दिवस तुम्ही तर साधा आलात ना तर 1 तासभर सुद्धा रानात शेतात थांबायचं नाहीत. ह्या उन्हानं आणि असे हाताला मोठे मोठे फोड येऊस तर आम्हाला एवढं कष्ट करावं लागते. आणि लोकांना अनेक वाटतंय की नुसतं व्हिडिओ काढतात, काम दाखवतात तेवढ्या पुरतात. पण आम्ही ज्यांना वाटायचं त्यांना वाटू द्या, ज्यांना नाही वाटायचं त्यांना पण नाही वाटू द्या. कारण आता जे आहे आम्ही जे शेतकरी ते काय कोणी बदलू शकणार आहेत का. जे आहे आमचं ही कष्ट आहे, आमचं नशीब आहे म्हणायचं. आणि पिकवायचं ही कुणाच्या नशिबात तरी का, हे फक्त शेतकऱ्याचंच नशीब आहे. कारण सगळ्या जगाचं पोट भरतोच ना, त्यामुळे खरा शेतकरी. चला तर नक्की व्हिडिओ बघा.
शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण दुसरे व्हिडिओ टाकलेले तुम्हाला आवडत असले ना तर नक्की दुसरा व्हिडिओ टाकला ना तुमच्यापासून नक्की पोहोचन. तर बघा आपल्या ज्वारीचा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली आमची ज्वारी. तर बाय मंडळी, शुभ संध्याकाळ आता.